नमस्कार. आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. दिनांक 29/1/2025 रोजी आपण अर्ज देऊन त्यामध्ये दिनांक 10/2/2025 रोजी पंचायत समिती शहादा समोर ग्रामपंचायत पिंगाणे या ठिकाणी आर्थिक भ्रष्टाचाराबाबत आर्थिक रक्कम वसूल व गुन्हे दाखल न केल्यामुळे आमरण उपोषणास बसणार आहोत असा अर्ज सादर केला आहे. सध्या माननीय जिल्हाधिकारी साहेब नंदुरबार यांचे कार्यालय क्रमांक 2025 कक्ष 2 मनाई आदेश KV 64 नंदुरबार दिनांक 5/2/2025 अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम क्रमांक XXIV 2012 मुंबई पोलीस अधिनियम 1951 संक्षिप्त नाव बदलचे कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक 6/2/2025 1 वाजल्यापासून ते दिनांक 20/2/2025 12 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात एकतर्फे मनाई आदेश जारी केलेले आहेत. त्यात सार्वजनिक ठिकाणी भाषण तसेच घोषणाबाजी, सार्वजनिक शांतता धोक्यात येईल असे हावभाव, भाषण करणे, हत्यार जवळ बाळगणे, स्फोटक पदार्थ किंवा द्रव्य, कोणत्याही व्यक्तीची आकृती किंवा प्रतिमेचे प्रदर्शन करणे, अगर दहन करणे तसेच 5 लोकांपेक्षा अधिक जमाव, आंदोलन, मोर्चा, सभा यास मनाई करण्यात आलेली आहे. त्या अर्थी मी निलेश रवींद्र देसले, पोलीस निरीक्षक शहादा पोलीस स्टेशन, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार, मला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 168 अन्वये दिलेल्या अधिकाराच्या अनुषंगाने आपणास या नोटीसद्वारे सूचित करतो की माननीय जिल्हाधिकारी साहेब नंदुरबार यांनी जमावबंदी आदेश जारी केलेले आहेत. तसेच दिनांक 11/2/2025 पासून इयत्ता 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत. तसेच दिनांक 12/2/2025 रोजी संत श्री रविदास महाराज जयंती, दिनांक 15/2/2025 रोजी संत सेवालाल महाराज जयंती, दिनांक 19/2/2025 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहादा शहरात मिरवणूक निघणार आहेत. तसेच पिंगाणे गावकरी यांनी दिनांक 4/2/2025 रोजी आपणाविरोधात पोलीस स्टेशनला अर्ज दिला आहे. आपण पुन्हा उपोषणाला बसता, त्यामुळे गावात कोणतीही शासकीय कर्मचारी कामकाज करण्यास तयार होत नसेल, गावचा विकास होत नाही आहे आणि पिंगाणे गावची बदनामी होत आहे. आपण उपोषणास बसल्यास गावातील गावकरी देखील उपोषणास आपणाविरोधात बसणार आहेत. त्यामुळे आपल्या आमरण उपोषणामुळे शहादा शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच त्याबाबत दिनांक 5/2/2025 रोजी शहादा पोलीस ठाणे येथे संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याशी भेट घेऊन आपली समजूत घालण्यात आलेली आहे आणि आपण सदर प्रकरणात सनदशीर मार्गाने पाठपुरावा करून मागणी पूर्ण करून घ्यावी असे आपणास सांगण्यात आलेले आहे. तरी आपण सदर ठिकाणी उपोषणास बसल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. म्हणून आपण आपली आमरण उपोषणाची परवानगी नाकारण्यात येत आहे. आपले आमरण उपोषण अनुषंगाने काही अप्रिय घटना घडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपल्या विरुद्ध तसेच आपल्या सहकाऱ्यांविरोधात प्रचलित कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदरची नोटीसही पुरावा म्हणून माननीय न्यायालयात सादर करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. अशा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी माननीय कलेक्टर साहेब आणि माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांनी या कार्यकर्त्यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे आज पिंगाणे आणि शहादा या ठिकाणी होणारा तीव्र निषेध मोर्चा रद्द करून माननीय गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबुराव क्षेत्रे पाटील, माहिती अधिकार प्रदेश अध्यक्ष गणेश घाडगे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश शिंदे पाटील, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सचिन पाटील, औद्योगिक विभाग अध्यक्ष श्रवण रावणकुळे, महिला प्रदेशाध्यक्ष राणीताई स्वामी, अनिलदादा दिसले, राष्ट्रीय समन्वयितेश दाभाडे, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, अपंग विभाग अध्यक्ष महिला, अध्यक्ष सैनिक विभाग, अपंग विभाग अध्यक्ष महिला, अध्यक्ष सैनिक विभागाध्यक्ष, मोठ्या संख्येनं महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातले कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. आदेश न्यूजच्या नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल. लाईक करा, कमेंट करा, कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा, सबस्क्राईब करा.